नमस्कार. मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथे मस्त जाळीदार रसरशीत ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तेही अगदी झटपट. हा ढोकळा बनवायला अगदी सोपा आहे. फक्त काही छोट्या मोठ्या टिप्स लक्षात ठेवला तर तुमचाही ढोकळा असा मस्त जाळीदार आणि रसरशीत बनेल. हा ढोकळा बनवताना आपण सायट्रिक ॲसिड, दही, ताक काहीही वापरलं नाही तरीही हा इतका मस्त झालेला आहे. चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण अगदी झटपट ढोकळा बनवणार आहोत. त्याकरता ढोकळ्याचं बॅटर आपल्याला मिक्सरमधून बनवून घ्यायचं आहे. त्यामुळे अगदी 3 ते 4 मिनटातच निम्मं काम होऊन जाईल. तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आपल्याला 1.5 कप बेसन घ्यायचं आहे. असं मेजरिंग कप घ्या किंवा घरातील एखादी वाटी सेट करा आणि त्याने सगळं साहित्य मोजून घ्या. इथे तुम्ही रेग्युलर बेसन किंवा हिरा बेसन कोणतंही बेसन घेतला तरीही चालेल. बेसन कपामध्ये भरत असताना खूप शीग लावून भरायचं नाही तर लेवल करून भरून घ्यायचं. आता यामध्येच आपल्याला 4 टेबलस्पून साखर घालून घ्यायची आहे. साखर ही चमच्यामध्ये भरत असताना खूप शीग लावून भरायची नाही तर लेवल करूनच भरायचं आहे. सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडा खायचा पिवळा रंग घालायचा आहे. पिवळा रंग घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण ढोकळ्याला चांगला रंग यावा म्हणून मी घालते. याऐवजी तुम्ही पाव चमचा हळद घातला तरीही चालेल, पण हळदीमुळे कधीकधी ढोकळ्यामध्ये डार्क स्पॉट येण्याची शक्यता असते. आता हे सगळं कोरडं साहित्य आपल्याला मिक्सरला 1 मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे. याने काय होईल की साखर बारीक होईल, यामध्ये घातलेलं सगळं साहित्य छान एकजीव होईल. तर बघा याला मी मिक्सरला 1 मिनिटभर छान असं फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लिंबूचा रस. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे लिंबू घेऊन त्याचा रस काढून तो गाळून घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही 1 चमचा सायट्रिक ॲसिड घातला तरीही चालेल. प्रत्येक वेळी घरी सायट्रिक ॲसिड असेल असं नाही, त्यावेळी तुम्ही असा लिंबूचा रस वापरूनही हा ढोकळा बनवू शकता. लिंबूच्या रसाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सोबतच यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनटं परत मिक्सरला छान फेटून घ्यायचं आहे. तर बघा याला मी छान असं फेटून मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्सरमुळे अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपलं निम्मं काम झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकताय. यापेक्षा घट्ट किंवा पातळ बॅटर आपल्याला बनवायचं नाही. जर बॅटर खूप पातळ झालं तर ढोकळा फुगत नाही आणि बॅटर घट्ट झालं तर ढोकळा सॉफ्ट होत नाही. त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी अशीच हवी. आता या बॅटरमध्ये आपण 3 टेबलस्पून तेल घालून घेऊ. शेंगतेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल किंवा सरकी तेल कोणतंही तेल घालू शकता. फक्त मोहरी तेल यामध्ये घालू नका. आता तेल घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. तेल घालणं आवश्यक आहे कारण तेलामुळे ढोकळा खाताना तो घशात दाटल्यासारखा होत नाही. तसंच तेल घातल्यानंतर याला 5 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, एकतर बॅटर छान हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे आपला ढोकळा छान सॉफ्ट तयार होतो. तर बघा त्याला मी 4 ते 5 मिनटं फेटून घेतलेला आहे. बॅटर छान हलकं फुलकं दिसत आहे. याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता यावरती एक झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं याला असंच बाजूला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. आता ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत त्या भांड्याला तेलाने आतून चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. आता या मोल्टमध्ये मी ढोकळा वाफवणार आहे, तर या टीनला मी तेलाने चांगलं ग्रीस करून घेते. तुमच्याकडे जर असा टीन नसेल तर तुम्ही ताटामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्येही हा ढोकळा वाफवून घेऊ शकता. टीनला सगळीकडे चांगलं तेल लावून घेतलं. तसंच बाजूच्या गॅसवरती कढईत मी साधारण 3 ते 4 ग्लास पाणीही उकळायला ठेवलेलं आहे. सगळी तयारी झालेली आहे, म्हणजे टीनला तेल लावणं, कढईत पाणी उकळायला ठेवणं वगैरे. बॅटरमध्ये सोडा घालण्याआधीच ही सगळी आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. सगळी तयारी होईपर्यंत 10 मिनटं झालेली आहेत. इकडे आपलं बॅटरही छान भिजलेलं आहे. आता हे बॅटर आपण परत 1 मिनिटभर फेटून घेऊयात.
परत 1 मिनिटभर याला चांगलं फेटून घेतलं. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 टीस्पून खाण्याचा सोडा. सोडाही चमच्यामध्ये भरत असताना खूप शीग लावून भरायचा नाही, तर लेवल करूनच भरून घ्यायचा आहे. आता हा सोडा ॲक्टिव्ह होण्याकरता यावरती 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं याला 1 मिनिटभर हलवून घ्यायचं आहे. घड्याळ लावून 1 मिनिटभर याला मिक्स करून घ्या. घाई अजिबात करू नका. सोडा जसजसं या बॅटरमध्ये मिक्स होईल तसतसं हे बॅटर छान फुलायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकताय. खाण्याचा सोडा ढोकळ्यामध्ये वापरताना तो फ्रेशच वापरा, म्हणजे रिझल्ट चांगला पाहायला मिळेल. बघा, सोडा बॅटरमध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. बॅटर छान हलकं फुलकं आणि फ्लफी झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. ढोकळ्यासाठीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपण लगेचच तेल लावलेल्या भांड्यामध्ये ओतून घेऊ आणि लगेचच वाफवून घेऊ. ही सगळी तयारी होईपर्यंत ज्या कढईमध्ये आपण पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यालाही उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता इथे मी कढईच्या तळाला एक स्टँड ठेवलेला आहे. आता या स्टँडवरती हे भांडं ठेवायचं आहे. यावरती परात झाकायचा आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती 20 ते 25 मिनटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. अधेमध्ये याला अजिबात उघडून बघायचं नाही. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला कढईमध्ये जास्तीचं पाणी उकळायला ठेवायचं आहे. ढोकळा परफेक्ट होण्यासाठी खूप गोष्टी मॅटर करतात. जसं की सोडा बॅटरमध्ये घातल्यानंतर चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ते लगेचच वाफवायला ठेवायचं आहे. म्हणजे जोपर्यंत सोडा ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत त्याला वाफ मिळाली तर सोडा आपलं काम व्यवस्थित करतो. त्यामुळे बॅटरमध्ये सोडा घालण्याआधीच आपल्याला पाणीही उकळायला ठेवायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत त्यालाही तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे सोडा घातल्या घातल्या बॅटर आपल्याला वाफवायला ठेवता येईल. या सगळ्या गोष्टी ढोकळा परफेक्ट बनवण्यासाठी मॅटर करतात. त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून ढोकळा बनवा, म्हणजे तुमचा ढोकळाही छान आणि परफेक्टच होणार. आता हा ढोकळा आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती एक 20 ते 25 मिनटं वाफवून घेऊयात. तर बघा, 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. झाकण उघडून बघूयात. तर बघा, काय मस्त असा ढोकळा फुगला आहे. आता एखादी सुरी किंवा टूथपिक घेऊन ती याच्यामध्ये रोवून बघायची. या सुरीला काहीही चिकटलं नाही. सुरी क्लीन निघाली म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट वाफवला गेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे भांडं बाहेर काढून हा ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा मस्त असा फुगलेला आहे. मस्त अशी जाळी पडलेली आहे. याच्या कडाही आपोआप सुटलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय. आता हा ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण यासाठीचा तडका बनवून घेऊयात. त्याकरता इथे मी गॅसवरती एका कढईत 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू. जिरे छान फुलले की 4 ते 5 हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्या मोठ्या अशा कट करून घालून घ्यायच्या आहेत आणि या मिरच्या आपल्याला चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग पावडर घालायची आहे. सोबतच 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि हा कढीपत्ताही आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खमंग अशी फोडणी झाली की आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायचं आहे आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. या पाण्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळलेला होता. याऐवजी तुम्ही पाव चमचा यामध्ये सायट्रिक ॲसिड घातला तरीही चालेल. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण ढोकळा डिमोल्ट करून घेऊयात. तर बघा, आपला हा ढोकळा छान असा थंड झालेला आहे. आता याला आपण डिमोल्ट करून घेऊयात. तर बघा, अगदी सहज असा हा डिमोल्ट झालेला आहे. आता याला आपण हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊयात. तुम्हाला ढोकळा जसा लहान मोठा हवा आहे त्यानुसार कट करून घ्या. तर बघा, इथे मी सगळा ढोकळा छान असा चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. तोपर्यंत तिकडे आपल्या तडक्याच्या पाण्यालाही उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करू. आता हा गरम तडका थंड झालेल्या ढोकळ्यावरती घालून घेऊ. लक्षात ठेवा, थंड ढोकळ्यावरती गरम तडका या पद्धतीने घालायचा आहे. त्यामुळे आपला ढोकळा छान रसरशीत बनेल. सगळा तडका घालून झाल्यानंतर लास्टला यावरती आवडीप्रमाणे
बारीक चिरलेली कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि याला सर्व करायचं आहे. तयार झाला मस्त रसरशीत जाळीदार खमण ढोकळा. अगदी छान रसरशीत झालेला आहे, मस्त जाळीदार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. चवीला तर अगदी गुजराती लोकांकडे बनतो ना तसा झालेला आहे. असा हा परफेक्ट ढोकळा माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.